नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा. आज मी तुम्हाला लिंबाचं म्हणजे इडेलिंबू त्याचं लोणचं, हे असं इडेलिंबू असतं, हे आमच्या शेतातले, ह्याचे तुकडे करून घेतलेत, अर्धा करून घेतला आणि मग 4-4-8 तुकडे केले आणि ते मी 2 दिवस हळद आणि काळं मीठ घालून उन्हात ठेवा किंवा सावलीत ठेवा, काचेच्या बरणीत भरून ठेवलं होतं. आणि धणे, जिरं, मेथी, मोहरी हे भरडून घ्यायचं किंवा मिक्सरला लावून घ्यायचं. 1 टीस्पून घेतलं एवढ्या बरणीला. हे 2 वाट्या जवळजवळ लिंबू होते आणि तेवढंच मी गूळ घेऊन विरघळून घेतला आहे. तेल नाही, काही घातलेलं नाही. आता गार झालेला आहे हा गूळ. आपण ह्याच्यात घालूया मसाला भरडलेला लोणच्याचा. मीठ घालूया. मीठ घातलेलं आहे ऑलरेडी, काळं मीठ, पण तरीसुद्धा लोणचं म्हटलं की जरा जास्तच मीठ लागतं. अर्धा टीस्पून मीठ घातलं आहे. तिखट घालूया, लाल तिखट. हळद घालते, हळद घातलेली आहे, तिखटच घालते. एक 1.5 चमचा तिखट घातले. सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. आणि ह्या फोडी ह्याच्यात घालते सगळ्या. त्याला पाणी छान सुटलं होतं. अजून पाणी सुटेल आता गूळ घातल्यामुळे. आणि मुरल्यावर खूप छान लागतं हे. परत बरणीत भरून बिना तेलाचं उपासाचं लोणचं तयार झालेलं आहे. छान ढवळलं की थोड्या वेळाने आणि पाणी सुटेल आणि त्याच्यात मग छान मुरेल. 8-10 दिवसांनी खूप छान लोणचं तयार होतं. हे जरा कडवट असतं लिंबू, मग मुरल्यावर ते छान लागतं. सगळा गूळ किसून घेऊन मग गरम केला होता. तेल नाही, तूप नाही, काही घातलं नव्हतं. आणि मसालासुद्धा लोणच्याचा मी तेलात नाही, नुसतं असं भाजून घेतला होता तव्यावर. हे बघा, हे तयार झालेले लोणचे किती छान दिसते. मस्त लागतंय लोणचं. उन्हाळ्यात तुम्ही असं करू शकता घरी. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे फिट, स्टे हेल्दी, कीप हायड्रेटेड. बाय. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.